नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या युट्यूब चॅनेलवरती स्वागत करते. मित्रांनो, आज आपण मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला जर मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल किंवा या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही त्या अधिकृत वेबसाईटवरती पोहोचू शकाल. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधा या सेक्शन मध्ये अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा अर्ज असणार आहे. चला तर मग अर्ज भरायला सुरुवात करूया. आता इथे पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील. जर अर्जदाराने या अगोदर महावितरणाच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल त्या ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंपाकरिता खालील माहिती भरावी. जर अर्जदाराने पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैसे भरलेले आहेत आणि अद्यापही त्याला वीज जोडणी मिळाली नसेल तर अशा अर्जदाराने इथे त्याविषयीची माहिती भरायची आहे. मग त्यामध्ये प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक क्रमांक नमूद करायचा आहे जो तुमच्या कोटेशन वरती असणार आहे. इथे ही ग्राहक क्रमांक जोडणी ग्राहक क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, वीज जोडणी ग्राहक पत्ता, जात वर्गवारी, त्यानंतर मेल आयडी, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, उपविभाग क्रमांक, उपविभागाचे नाव, विभागाचे नाव, मंडळ कार्यालयाचे नाव, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट डिमांड, मंजूर भार, त्यानंतर सर्वात जवळील LT लाईन अंतर, सर्वात जवळचे HT लाईन अंतर, पावती क्रमांक, पावतीची तारीख, प्रलंबित जोडणीसाठी भरलेली रक्कम, ती GST वगळून, त्यानंतर इथे वस्तू आणि सेवा कर टाकायचा आहे आणि GST सह एकूण पावतीची रक्कम, ही सर्व माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. हे कोणासाठी आहे? ज्यांनी या अगोदर पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल अशाच शेतकऱ्यांसाठी असणार आहे. ठीक आहे. ज्यांनी नाही केलेला, ज्यांनी या अगोदर अर्ज नाही केलेला त्यांनी नाही भरली तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील याची माहिती द्यायची आहे. मग इथे आधार क्रमांक, त्यानंतर जिल्हा, तालुका निवडायचा आहे, गावाचं नाव निवडायचं आहे, मुख्य सर्वेक्षण क्रमांक किंवा मुख्य गट क्रमांक टाकायचा आहे, उपसर्वेक्षण क्रमांक किंवा उपगट क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर शेतीचा प्रकार कुठला आहे ते टाकायचा आहे. इथे सेल्फ की शेड, सेल्फ म्हणजे शेतकरी स्वतः मालक आहे की सामायिक शेती आहे. त्याच्यानंतर इथे जमीन मालकाचे नाव टाकायचं आहे. जमिनीचं एकूण क्षेत्रफळ टाकायचे ते एकर मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे अर्जदाराचे नाव, अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, त्यानंतर अर्जदाराचे आडनाव, इथे लिंग निवडायचं आहे, जात वर्गवारी, मग तुमची कास्ट कुठली आहे, जात कुठली आहे, SC ST OBC आहे की जनरल आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मेल ID टाकायचा आहे. आता इथे जे रेड कलरचे स्टार दिलेले आहेत तिथे माहिती ही कंपल्सरीच टाकायची आहे. जिथे स्टार नसतील तिथे माहिती नाही टाकलं तरी चालेल. ठीक आहे. अशा प्रकारे इथे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील भरायचा आहे. त्यानंतर पुढे आहे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण. त्यामध्ये घर क्रमांक, जिल्हा, तालुका, गावाचं नाव, पिनकोड आणि मोबाईल नंबर. ठीक आहे. पॅन कार्डचा नंबर असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पुढे आहे जलस्रोत आणि सिंचन माहिती. आता इथे जलस्रोत प्रकार निवडायचा आहे. मग वेल आहे, बोरवेल आहे की फार्म पॉन्ड आहे. वेल म्हणजे विहीर आहे, बोरवेल आहे तुमच्याकडे बोर आहे की शेततळे आहे हे तुम्ही इथून निवडायचं आहे. त्यानंतर सिंचनाचा प्रकार कुठला आहे, मायक्रो आहे, ओपन आहे की पाईप आहे, म्हणजे ठिबक सिंचन आहे की पारंपरिक पद्धतीने ओपन सिस्टीम आहे की पाईपलाईन टाकलेली आहे. अशा प्रकारे सिंचनाचा प्रकार तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडा. मग इथे हार्ड वॉटर आहे की सॉफ्ट वॉटर आहे, म्हणजे खारं पाणी आहे की गोड पाणी आहे हे तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर जलस्रोत खोली फुटामध्ये, म्हणजे बोरवेल वगैरे असेल, विहीर असेल, बोरवेल असेल किंवा जे जलस्रोत तुम्ही इथून देता, शेततळे असेल त्याची खोली किती आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये हे नाही टाकलं तरी चालेल, टाकलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर विद्यमान शेती तलाव आहे का, शेततलाव आहे का, S असेल तर S, नो असेल तर नो. ठीक आहे. त्यानंतर इथे बोरवेल रुंदी ही माहिती टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे जलस्रोत आणि सिंचन माहिती टाकायची आहे. त्यानंतर पुढे आहे कृषी तपशील. कृषी तपशील म्हणजे पिकाचा तपशील, तुम्ही मागच्या वर्षी कुठे कोणते पीक घेतलेलं आहे. ठीक आहे.
तर इथे पिकाचा प्रकार दिलाय, मागील वर्षी तुम्ही पिकाचा कुठला प्रकार होता, मग खरीप होतं की रब्बी पीक होतं, आणि पिकांची संख्या किती होती मागील वर्षी, एक पीक घेतलं होतं, दोन घेतलं होतं, की अशा प्रकारे संख्या इथे टाकायची आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचा वर्ष मागील 2 वर्षाचं टाकायचंय, सेम इथे खरीप किंवा रब्बी, आणि पिके संख्या टाकायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इथे कृषी तपशील तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर पुढे आहे विद्यमान पंप तपशील. आता तुमच्या शेतामध्ये काय आहे, कुठला पंप आहे, त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. मग विद्यमान पंप वापरकर्ता आहे, विद्यमान पंप वापरकर्ता असताल तर एस करा, नसताल तर नो करा. मग असताल तर मग कुठला प्रकार आहे, एसी आहे की डीसी आहे, ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर उपप्रकार कुठला, आता इथे स्टार दिलेला नाहीये, त्याच्यामुळे जरी माहिती नाही टाकली तरी चालेल, तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे आवश्यक पंप तपशील. आता तुम्हाला कुठला पंप हवा आहे, म्हणजे जो आपण आता अर्ज करणार आहे, मग तो कुठला हवा आहे ते आपण इथे माहिती भरायची आहे. मग आवश्यक पंप प्रकारामध्ये डीसी हा एकच आहे इथे. त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार सबमर्सिबल की सरफेस. सबमर्सिबल म्हणजे पाण्यातील पंप हवा आहे की पाण्याच्या बाहेरील पंप हवा आहे. ठीक आहे, पाण्यातील हवा असेल तर सबमर्सिबल वरती क्लिक करा, पाण्याबाहेर हवा असेल तर सरफेस वरती क्लिक करा. त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी वॉटर सिलेक्ट करायचे आहे इथे. एचपी मध्ये आवश्यक पंप क्षमता, मग तुम्हाला किती क्षमतेचा पंप हवा आहे, 3 एचपीचा, 5 एचपीचा की 7.5 एचपीचा. ठीक आहे, तुमच्या शेत जमीन एकरामध्ये किती आहे त्याच्यावरून हे ठरणार आहे इथे. ठीक आहे. त्यानंतर मग आवश्यक पाणी उपसा लिटर की पर मिनिट मध्ये हे करायचं आहे, तुम्ही उपसा किती होतो तुमचा हे तुम्ही इथे टाकायचं आहे. ठीक आहे, हे नाही टाकलं तरी चालेल, हे स्टार टाकायचंच आहे. पण त्यानंतर आहे बँक तपशील. मग इथे तुमचं बँकेची माहिती द्यायची आहे. इथे बँकेची माहिती व्यवस्थित द्या, किंवा कारण अनुदान वगैरे याच्यामध्ये हे सबमिट होणार आहे, किंवा तुम्ही अर्ज केला, तुम्हाला काही रक्कम भरायची आहे, जसं की जनरल कॅटेगरीचे शेतकरी असेल तर त्यांना 10% आहे, आणि अनुसूचित जाती जमातीचे जर शेतकरी असेल तर त्यांना 5% रक्कम भरायची आहे. मग यदा कदाचित जर तुमचा अर्ज रद्द झाला काही कारणास्तव, तर तुम्ही जो काय भरणा केलेला आहे तो तुमच्या या खात्यात येणार आहे, किंवा तुम्हाला भविष्यामध्ये जे अनुदान मिळणार आहेत तेही तुम्हाला या खात्यात मिळणार आहे. त्यामुळे जे बँकेचा तपशील आहे तो व्यवस्थित द्या. मग इथे बँक खाते क्रमांक द्या, खातेदाराचं नाव, IFSCI क्रमांक, त्यानंतर बँकेचं नाव, यानंतर MICR कोड, शाखेचं नाव, शाखेचे शहर किंवा गाव याची माहिती इथे तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इथे तुम्हाला बँक तपशील द्यायचा आहे. त्यानंतर पुढे आहे घोषणापत्र. मग इथे सर्व माहिती दिलेली आहे, ते एकदा व्यवस्थित वाचायचे आहे. इथे तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे, सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक ही सर्व व्यवस्थित वाचायची, आणि इथे जे 3 बॉक्स दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करायचे. आता हे कशासाठी, तर वरील माहिती मला समजली असून किंवा मला समजून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करत आहे. ठीक आहे, फॉर्म भरायच्या अगोदर किंवा हे टिक करायच्या अगोदर सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर मी भरलेला फॉर्म तपासला आहे, सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही. एकदा तुम्ही अर्ज सबमिट केला तर तुम्हाला तो परत बदलता येणार नाहीये, त्यामुळे अर्ज भरताना व्यवस्थित भरा, माहिती सर्व व्यवस्थित भरा. ठीक आहे, या 3 ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आता आपल्याला कागदपत्रे जोडायची आहेत. तर कागदपत्रे जी आहेत ती PDF फाईल मध्ये जोडायची आहेत, आणि त्याची जी काही साईज असणार आहे ती 500 KB पर्यंतच असणार आहे. ठीक आहे, 500 KBच्या खालीच असायला हवी, 500 KB पेक्षा जास्त नकोय. आता कागदपत्रे कुठली आवश्यक आहे, तर त्यामध्ये 7/12 उतारा पाहिजे आहे. विहीर, कूपनलिका म्हणजे बोर शेतात असल्यास 7/12 उतार्यावर त्याची नोंद असणे आवश्यक आहे. आणि एकापेक्षा जास्त नावे जर असतील तर इतर भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर आहे त्याच्यावरती करायचे, आणि तो स्टॅम्प पेपर ती फाईल इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे आधार क्रमांक, बँक पासबुकची प्रत आणि पासपोर्ट फोटो. अशा प्रकारे ही आवश्यक कागदपत्रे आहेत. त्यानंतर काही इतर कागदपत्रेही आहेत. आता ही केव्हा लागू होत असतील तरच, नाहीतर नाही दिले तरी चालतील, परंतु हे वरचे 4 कागदपत्र हे तुम्हाला देणे गरजेचं आहे. आता इतर कागदपत्रांमध्ये काय दिलेलं आहे, पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला. त्यानंतर शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप जर सामायिक असेल तर इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आणि अर्जदार जर अनुसूचित जाती आणि जमातीचे असतील तर त्यांनी त्यांचं जात प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे, आता इथे 0% जे दिलेलं आहे, तुमचा फॉर्म जेव्हा तुम्ही सर्व भरताल आणि तो जेव्हा 100% होईल तेव्हाच तुम्ही
सबमिट वरती अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. हे 100% होणं गरजेचं आहे. जसं जसं तुम्ही फॉर्म भरताल तसे तसे हे पर्सेंटेज वाढत जाईल आणि 100% झाला की मग तुम्ही इथे अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर मग तुम्ही इथून पुढील माहिती पाहू शकता की अर्जाची सद्यस्थिती काय आहे, तुमचा अप्रूव्ह झालाय की रद्द झालेला आहे, तुमची देयकाची रक्कम किती आहे, हे सर्व तुम्ही इथून पुढे करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर याच्याविषयी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला अर्ज भरताना काही समस्या येत असतील तर त्या समस्याही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याची उत्तरे नक्कीच देईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.